कलमनुरी शहर में चल रही देशी शराब की दुकानों को तत्काल बंद कराने की मांग को लेकर शुक्रवार 26 दिसंबर को सैकड़ों महिलाओं, नागरिकों व शिव सैनिकों ने उप विभागीय अधिकारी को ज्ञापन दिया। ज्ञापन में बताया गया है कि कलमनुरी शहर में 2 देशी शराब की दुकानें चल रही है, जिनके कारण महिलाओं, बच्चों और आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इन दुकानों की वजह से क्षेत्र में अशांति, असामाजिक गतिविधियां और सार्वजनिक स्थलों जैसे मंदिर, बस स्टैंड और बाजार क्षेत्रों में अव्यवस्था फैल रही है। नागरिकों का कहना है कि बार बार शिकायत करने के बावजूद अब तक संबंधित शराब दुकानों पर कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। इससे स्थानीय लोगों में प्रशासन के प्रति नाराजगी बढ़ती जा रही है। ज्ञापन में कहा गया है कि यदि जल्द से जल्द इन शराब की दुकानों पर कड़ी कार्रवाई कर उन्हें बंद नहीं किया गया तो नागरिकों को मजबूर होकर लोकतांत्रिक तरीके से बड़े जन आंदोलन का रास्ता अपनाना पड़ेगा, जिसकी पूरी जिम्मेदारी प्रशासन की होगी। इस समय नगर अध्यक्ष आश्लेषा वैभव चौधरी के साथ सैकड़ों महिलाएं, नागरिक व शिवसैनिक उपस्थित रहे। या ठिकाणी कळमनुरी उपविभागीय अधिकारी श्री प्रतीक्षा मॅडम यांना आम्ही कळमनुरी शहरातील दोन्ही देशी दारू दुकान बंद करा असे निवेदन दिलेले आहे। आपण पाहू शकता, ज्यावेळेस नगर परिषद कळमनुरीच्या प्रचारादरम्यान आम्ही कळमनुरी शहरात फिरत होतो, त्यावेळी माझ्या कळमनुरी शहरातील सर्व लाडक्या बहिणी यांनी अशी आम्हाला मागणी केली होती की भाऊ, आमचे जे नवरे आहेत 200-300 रुपये रोज कमावतात आणि सगळेच्या सगळे पैसे दारूमध्ये घालतात, घरातली चूल देखील पेटत नाही। एवढंच नव्हे तर लेकरांचे शिक्षण, घरच्या लेकरा बाळांना आणायला, खाऊ आणायला सुद्धा पैसे देखील ते ठेवत नाहीत। सगळेच्या सगळे पैसे ते दारूमध्ये घालतात। तेव्हा त्यांची ही मागणी या ठिकाणी आम्ही कळमनुरी शहराच्या उपविभागीय अधिकारी आदरणीय प्रतीक्षाजी भुते मॅडम यांच्याकडे असं निवेदन दिले की लवकरात लवकर त्यांनी कळमनुरी शहरातील दोन्ही देशी दारूचे दुकाने बंद करावेत अशी त्यांना आज विनंती केलेली आहे। जर लवकरात लवकर या ठिकाणी त्या दोन्ही दुकानांवर कारवाई नाही झाली तर आम्ही याही पेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी उभारून कळमनुरी शहरातील जोपर्यंत दोन्ही देशी दारूचे दुकान बंद होणार नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। कालच झालेल्या निवडणुकीमध्ये कळमनुरी शहराचा नगराध्यक्ष म्हणून मायबाप जनतेने मला मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिलेला आहे। त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणं हे माझं प्रथम कर्तव्य मी समजतो। उद्या येणाऱ्या गुरुवारी 1 तारखेला मी कळमनुरी शहराचा नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहे। त्यावेळी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर सर्वप्रथम आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा, नगराध्यक्षांचा पहिला ठराव असेल तो कळमनुरी शहरातलं देशी दारू दुकान बंद करण्याचा, आणि ते आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। कारण या देशी दारूमुळे कळमनुरी शहरातील माझ्या लाडक्या बहिणींच्या संसाराचा राखरांगोळी झाली आहे, त्यांच्या लेकरांची राखरांगोळी झाली आहे। शिक्षण असो, घरी खायला पैसे नसतात, कपड्याला पैसे नसतात, सण वार काही असो, या देशी दारूमुळे त्यांच्या सगळ्या संसाराची राखरांगोळी होत आहे। ती रोखण्यासाठी मी कळमनुरी शहराचा आम्ही देशी दारू बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा कळमनुरी शहरातील माझ्या वतीने मी शहरातील सर्व माता भगिनींना शब्द देतो। प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर येत्या 2-4 दिवसाच्या आत त्यांनी तात्काळ ही दुकानं बंद करावीत, अन्यथा गुरुवारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 2 ते 4 दिवसात कळमनुरीमध्ये भूतेनं भविष्य असं एवढं मोठं आंदोलन उभं आम्ही करणार आणि त्यावेळी आम्ही प्रशासनाला वेठीस धरल्याशिवाय राहणार नाही। आम्ही जे निवेदन दिलेलं आहे आज, हे दारू बंद करण्याच्या याच्यामध्ये दिलेलं आहे। दारू बंद व्हावी। आपल्या कळमनुरीतले हे दोन्ही जे दुकानं आहेत याची खरंच खूप अडचणी व्हायला, आता इथं शहराला तर व्हायला, पण गरीब जनता जे खेड्यापाड्यातून मुली येतात, खरंच पाहिलं तर त्यांना तर एवढी अडचण आहे। अपडाऊन करणाऱ्या बऱ्याचशा मुली असतात, त्यांना एवढी अडचण जात आहे की बऱ्याच मुली ऑटोनी जातात, त्यांना इतका त्रास होतो। आणि आपले दुकानं जे आहेत मेन ते एक ऑटो पॉईंटला आहे, तर एक इथं तिरुपती नगरच्या पॉईंटला आहे। दोन्ही बी पॉईंट असे धरले त्यांनी
की आपल्याला म्हणजे मुलींना इतक्या अडचणी येतात. इकडल्या जाणाऱ्या सगळ्या मुली तिरुपती नगर, साईनगर, शास्त्रीनगर इकडल्या मुलींना पण अडचणी येतात आणि महिलांना पण शाळेमध्ये मुलं सोडावं लागतात. शाळेमध्ये त्यांना पण खूप त्रास होतो शाळेमध्ये जाता येताना. तर ह्या अडचणी आमच्या दूर झाल्या पाहिजेत आणि हे दारूचे दुकानं लवकरात लवकर बंद झाले पाहिजेत. आम्ही आज या ठिकाणी देशी दारू संदर्भात निवेदन द्यायला आलो होतो. आम्ही तिरुपती नगरमधील रहिवासी असून आमच्या एरियात जे दुकान आहे त्याच्यामुळं खूप त्रास होत आहे. शाळाजवळ असल्यामुळं सर्व गृहिणींना मुलींना शाळेत जाण्यासाठी अडचण येत आहे आणि त्याच्या समोरच रहदारीचा रस्ता असल्यामुळे तिथं पण ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. जय महाराष्ट्र माझा कळमनुरी शिवसेनेच्या वतीनं मी बोलत आहे. हे कसं आहे, जी महिला राहती राब दिवसभर राबती 200 रुपयावर काम करते आणि संध्याकाळी येऊन आपण लहान मुलाला त्याला आपण लेकरा बाळाला आपण खाऊ पिऊ घालतो. पण ते एक स्त्री राहती तिला खूप असं संध्याकाळी आलं की खूप त्रास होते. त्याच्यामुळं आम्हाला एवढ्या सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी आल्यात त्याच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं. त्याच्यामुळं आम्हाला हे इकडा एक पॉईंट आम्हाला हे याचं दोन्हीकडे उठवायचे आम्हाला हे दुकानं. त्याच्यामुळं आम्हाला खूप याचा त्रास व्हायला. त्याच्यामुळं जे महिला आहेत ते खूप कळकळून अंतकरणातून ती असं खूप तिला त्रास होते की काय करून काय नाही. घरी आले की बदे नवरा मारते, 5 पैशाला महाग राहते बाई. त्याच्यामुळं हे कळकळीची शासनाला विनंती आहे की आम्हाला हे बरोबर आमचा हे बंदोबस्त लावा, हीच माझी कळकळीची विनंती. सबको हमारा नमस्कार, आदाब। आप लोगों को तो पता ही हम यहाँ पर सब किस लिए जमा हुए। ये जो शराब पीकर जो हमारे घर वाले बाहर वाले जो रोज़ मजदूरी वाले कमाकर जो आते हैं, दिन भर कमाते हैं, रात को पीकर आ जाते हैं। जो उनकी बीवी को तकलीफ़ होती है, उनके बाल बच्चों को जो तकलीफ़ होती है वो कोई और नहीं समझ सकते। शराब बिकाने वाले तो पता ही नहीं समझ सकते। जो तकलीफ़ उनकी बीवी को होती वो कोई नहीं समझ सकते। 200 रुपये कमाते हैं, उसमें क्या रखेंगे और क्या खाएंगे? तुम बोलो। ये शराब जितने जल्दी बंद हो जाएंगी जितने जल्दी बंद होंगी उतना अच्छा है। नहीं तो ये औरतें जितनी भी जमा हुई ना बार बार यहीं पे इसी तरह जमा होते रहेंगे। हमारा यही फैसला है, इसको जल्दी से जल्द बंद किया जाए। तेवढंच की देशी दारू बंद करा, लेकरा बाळाला बाहेर नेऊन सोडायला शाळेला भीती व्हायला अडी अडचणी आली. लोक घरी असे दिवसभर काम करीन झाले, लेकरं कमावून झाले, ते गमवायले तर लेकरा बाळावर तेवढी नजर राहीन झाली. आमचं एवढंच म्हणणं आहे की देशी दारू बंद करा, बाकी काही नाही झाली 4-2 रोज आता काहीतरी आम्ही पुन्हा अजून देशी दारू येऊन काहीतरी आम्ही आंदोलन करू, हेच आमची विनंती आहे. पर मेरा ये बोलना है कि जो जैसा कलमनुरी में 8 से 9 शराब की दुकानें हैं, हर जो गरीब आदमी है, हर आदमी शराब की दुकान पर रात में कमाता है दिन भर और 300 रुपए की शराब पीकर आ जाता है। जैसे कि एक घर में एक लेडीज 2 बच्चे 5-6 जनों का खाना 300 रुपए का होना है, तो ये 300 रुपए दारू पीकर आ जाएगा तो घर में घर कैसे चलेगा? कई संसार इससे खराब हो रहे हैं, बच्चों की पढ़ाई के ऊपर असर पड़ रहा है। छोटे छोटे बच्चे रात में बिलबिला कर सो जाते हैं कि अभी पापा आएंगे, अभी भैया आएंगे, अभी चाचा आएंगे दारू पीकर। तो इससे बहुत परेशानी हो रही है। इसका सबने जो दारू की दुकानें 8 से 9 ये सबको जल्द से जल्द बंद करना चाहिए। और जितनी लेडीज आज जमा हुई है, अगर ये दुकानें बंद नहीं होती है तो फिर इतनी लेडीज और जमा होगी यहाँ पर और ऐसे आंदोलन करती रहेंगी। इसलिए आप लोगों का काम है कि जल्द से जल्द दुकानें बंद करो। ये क्या कर रहे हैं, हिंगोली में रहकर कलमनुरी में दुकानें चला रहे हैं और अपनी कमाई कर रहे हैं, मगर जो गरीब लेडीज है जिसके घर में 300 में सिर्फ चूल्हा सिलगना है तो वो चूल्हा कैसे सिलेगा? अगर उनके